सहर्ष स्वागत मनाचे राजे चषक वेळी 2024 मध्ये अतिशय सुंदर क्रिकेट आतापर्यंत आपण पाहिलं। कालच्या दिवसात आपण पाहिलं श्री गणेश डोंगरीपाडा या संघाने काय चांगला खेळ केला आणि टॉप 5 चं तिकीट प्राप्त केलं आणि आज मात्र कुठला संघ पुढे जाईल या अगोदर आपण पाहिलं द्वारकामाई चिखलपाडा हा संघ पुढे पोहोचताना यातील विजेता संघ त्या संघासोबत 2 हात करेल आणि सध्या आपण पाहतोय 2 हात करताना परस्पर विरोधामध्ये एका बाजूला आपण पाहतोय श्री गणेश नगावे हा संघ आणि त्यांच्या विरोधातच शुभमजी पादे यांचा संघ एसपी बॉयज। अतिशय चांगली दर्जेदार ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आजचा दुसरा दिवस, उद्याच्या दिवसात आपण पाहणार आहोत वैतरणा गट हा उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। टॉप 10 टीम्स वैतरणा गटातल्या आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत उद्या सुद्धा। अगदी स्पर्धेची रूपरेषा आपण पाहिली तर अगदी योग्य प्रकारे ठरवली गेलेली आहे। दोन्ही संघाच्या 12व्या प्रतिनिधींना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। एका बाजूला सचिन आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर आहे। षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता सर्वेश तयार। सर्वेश टू सचिन, पहिलाच बॉल अफलातून दर्जेदार क्रिकेट सर्वेशने दाखवलंय, फॉलो थ्रू मध्ये टिपलाय, अप्रतिम झेल। सचिन गॉन बॅक टू द डगआउट। अप्रतिम बॉल, अप्रतिम झेल, सर्व काही फर्स्ट क्लास। पहिल्याच बॉल वरती पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सचिन, एक हार्ड हिटर बॅटर ज्याला मात्र त्याने तंबूचा रस्ता दाखवलाय। नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आता दाखल झालाय राकेश। इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय, फटका फसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। 2 बॉल वरती मिळवले सर्वेशने 2 विकेट। नवीन फलंदाज जास्त विचार विनिमय करण्यामध्ये वेळ दवडू नका। या मैदानाचा काना आणि कोपरा या एसपी बॉयज संघाला माहित आहे आणि त्यामुळे जी रणनीती आखली आहे आणि अगदी ती रणनीती सक्सेसफुल ठरवताना सर्वेश पहिल्या षटकात पाहायला मिळतोय आणि नगावे संघ देखील त्या तोडीस तोड आहे। त्या संघाला देखील सर्व माहिती आहे या मैदानामध्ये कसं खेळायचं, समोरच्या संघाविरोधात काय डावपेच आखायचे आणि तेच यावेळेला मात्र सध्या तरी आपण पाहतोय सर्वेशचे डावपेच यशस्वी होत आहेत। पहिल्या 2 बॉल वरती मिळवले आहेत सर्वेशने 2 विकेट। ऑन हॅट्रिक वरती सर्वेश आहे। स्मित हास्य फुलले मात्र एसपींच्या चेहऱ्यावरती कारण की त्यांचे हे शिलेदार आहेत। पाहूया ऑन हॅट्रिक बॉल सर्वेशचा, प्रवेश आलाय स्ट्रायकिंग एंडवर। इथे मात्र चांगला फटका खेळला जरूर, लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू जातोय। क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी देखील पाहायला मिळते आणि एका धावेवरती फलंदाजाला सॅटिस्फाईड व्हावं लागतंय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर झाली आहे फलकावर 1। श्री गणेश इथे जरूर झालेला आहे, काय सुरुवात करून दिली आहे, ही ड्रीम स्टार्ट आहे एसपी बॉयज संघाकडनं। आता थोडं सांभाळून विचार विनिमय करून नगावे संघाला खेळावं लागेल। पाहूया षटकातील 4था बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार सर्वेश। इथे मात्र खूपच बाउन्स, अचानकपणे उसळी घेतलेला चेंडू बराच बाहेर जातोय। हाईट वॉन देखील पंच देत आहेत सर्वेशला। बघा कौतुक करावं लागतं टेनिस बॉल क्रिकेटर्सचं, गोलंदाजांचं स्पेशली।
कुठलीही ग्रीप नसते, फक्त मनगटाच्या आणि बोटांच्या सहाय्यानं दिशा देण्याचं काम करायचं असतं. यावेळेला बॉटम हँड्स अप केलेला परिपूर्ण वापर. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या रिझन मध्ये चेंडू जातोय आणि एक धाव तिथे पूर्ण केली गेली. आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आपण आता पाहतोय तर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावर 3 धावा. 2 विकेट मिळवले, त्यानंतर आपण पाहिलं तर एक धाव घेतली, त्यानंतर वाईड बॉल पाहायला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक धाव. सर्वेश पुढील बॉल घेऊन तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल सर्वेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सर्वेश स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. इथे मात्र टप्पा अचूक आहे, दिशा देखील चांगली आहे, सर्व काही अगदी चांगलं आहे. या खेळाडूला या संघात एसपीने का निवडलंय तर त्या खेळाडूकडे गुणवत्ता भरपूर आहे. आणि ही सर्व खेळाडू जर आपण पाहिलं तर एकनिष्ठ आहेत. तुम्ही कमिटेड असायला हवेत आपल्या संघाशी, आपल्या खेळाशी. कारण की आता जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा खेळाडूंना आपण पाहतोय तर एखाद्या स्पर्धेमध्ये ते खेळत असतात आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांची बॅट बोलू लागते, त्यानंतर त्यांना दुसऱ्या पॅकर्सचे फोन येतात, ते लगेच ही टुर्नामेंट सोडून दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये जातात. परंतु आपल्या संघाने तुम्हाला बनवलेलं आहे तेव्हा त्याच संघाला विसरून चालणार नाही. तेव्हा एकनिष्ठता ही खूप खूप महत्वाची आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर डॉटने झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती श्री गणेश नगावे संघाची 3. चला एसपी बॉयज टीम, नो मोर टीम मीटिंग. नितेशजी थोडंसं वॉर्न करा. जरी आपल्या घरच्या मैदानावरती एसपी बॉयज खेळत असले तरी नियम हे सर्वांना सारखेच आहेत. तेव्हा जास्त वेळ कोणीही घ्यायचा नाहीये, कोणीही जवळ यायचं नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ झाला. धाव संख्या जर आपण पाहिली तर नाजूक स्थितीमध्ये श्री गणेश नागावे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 3 अशी नाजूक स्थिती पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर उन्नत. इथे कुणाल उपस्थित झालेले आहेत. कुणाल यांचं शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत. इथे मात्र चांगला बॉल, मोठा फटका खेळण्याच्या मनस्थितीमध्ये फलंदाज होते. मैदानी लगत यावेळेला चेंडूला खेळून काढले. एकदा घेते यश स्थिती आहेत. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि यश त्याचं रूपांतरण झालं रन आउट मध्ये. विकेटचं पतन गॉन. फलकावरती 4. इथे ताळमेळ काही दिसला नाही दोनही फलंदाजांमध्ये. कोऑर्डिनेट काही झालं नाही 2 बॅटर्सच्या माध्यमातून आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर दगा फटका इथे पाहायला मिळतोय. इथे मात्र बघूया पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि दुसरी धाव देखील परिपूर्ण केली गेलेली आहे. आणि इथे आपण पाहिलं तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा उन्नत घेऊन तयार. अगदी चांगला बॉल, हलकीशी बाउन्स देखील तिथे पाहायला मिळाली. आपल्या फॉलो थ्रू मध्ये पुन्हा एकदा चेंडूला पकडलं आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 1 रन इथे पाहायला मिळते. आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 7. धाव फलकावरती 8 धावा या झाल्या. धाव फलकावरती पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहायला मिळालं. स्लोवर 1 प्रकारचा चेंडू गोलंदाजानं इथे हाताळला गेलाय. उन्नतच्या माध्यमातून आपण पाहतोय. संध्याकाळच्या सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम वेडीच्या मैदानावर आपण पाहतोय.
इथे मात्र बघा या अगोदरचा चेंडू थोड्याशा कमी गतीने टाकला, त्यानंतरचा चेंडू अगदी वेगामध्ये टाकला. हॉल 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 हॉल. इथे आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 8. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर. दोन षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती 8 झाली आहे. षटक क्रमांक 3 घेऊन आलेला आहे गोलंदाज प्रणय. पहिलाच बॉल इथे मात्र प्रणय आपल्या फॉलो थ्रू मध्ये स्वतः अडवतोय. कुठल्याही प्रकारची धाव इथे फलंदाजाने घेतली नाही. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी प्रणयने केली आणि तोच प्रणय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती होतोय सज्ज. ते मात्र स्विंग अँड अ मिस असं चित्र जरूर पाहायला मिळालं, परंतु खूपच बाहेर गेलेला हा चेंडू ऑफ स्टंपला सोडून पाहायला मिळाला. पंचांनी ते पाहिलं, अगदी योग्य प्रकारे हेरलं देखील आणि या वाईटच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 9. अगदी कंजूस गोलंदाजी केली आहे एसपी बॉईज संघाने असं म्हणायला हरकत नाही. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 4, त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील यावेळेला मात्र काय होतंय स्वतः वा 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 अफलातून ब्युटिफुल चांगले एफर्ट्स, विकेट गॉन. चेंडू टाकला, त्यानंतर स्वतःने त्या चेंडूकडे पाहिलं प्रणयने आणि धावत सुटला आणि अगदी चांगला कॅच. इथे मात्र विकेटचं पतन झालं आणि त्यानंतर अजून एक धक्का लागतोय श्री गणेश नागावे या संघाला. 9 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. गडी बाद झालेल्या आहेत आपण पाहतोय तर एकत्रितपणे 4 गडी बाद झालेत. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता, गुडघा टेकला जरूर होता, परंतु चेंडू जर आपण पाहिलं तर अगदी वेगात होता, त्यामुळे बॅट आणि बॉलचा संपर्क काही झाला नाही. जर बॅट लागली असती तर निश्चितपणे मागच्या बाजूला वेगानं चेंडू गेला असता, परंतु तसं झालं नाही. 3 बॉल झाले आहेत, अजूनही 3 चेंडू बाकी. षटकातील चौथा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. इथे नवीन युक्त्या फलंदाज करून पाहतायत, परंतु अपयश हे त्यांच्या पदरी पडतंय आणि त्याचं प्रामुख्यानं कारण जर आपण पाहिलं तर प्रणय ठरलेला आहे. अगदी योग्य टप्प्यावरती अगदी चांगली गोलंदाजी प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडूंचा विचार आपण केला तर चेंडू झालेले आहेत या षटकातील आतापर्यंत 4 धावा जर आपण पाहिलं तर खर्च केली आहे प्रणयने या षटकात, ती देखील वाईटच्या स्वरूपात फक्त 1 आणि विकेट देखील 1 प्रणयने मिळवलाय. 9 धावा झाल्या आहेत श्री गणेश नगावे या संघाच्या फलकावर. पुन्हा एकदा चांगला बॉल आणि इथे मात्र आपण पाहतोय अजून एक फलंदाज धारातीर्थी पडतोय. रन आउटच्या माध्यमातून विकेट डाऊन. नव्यानं दाखल होतोय क्रीजवर 7व्या क्रमांकावरती संकेत आणि अगदी दयनीय स्थिती आपल्याला पाहायला मिळते. फक्त धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती 9. कुठल्याही फलंदाजानं मात्र फाईट बॅक करण्याचा प्रयत्न केला नाही. गोलंदाज मात्र वरचढ राहिले. पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये आपण पाहू शकलात तर काय घडलंय तर इथे षटकाची देखील झाली समाप्ती आणि 17ची देखील. 3 षटकं पूर्ण झालेली आहेत आणि 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना श्री गणेश नगावे या संघाची झालेली आहे 9.
10 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय SP बॉईज या संघासमोर. जसं 17ला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल फेरबदल. आपण ऐकणार आहात व्हॉइस ऑफ आडणे, वसईचा गोड आवाज, पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद. सेट केले गेले ते आपण पाहतायत. दहा रन्स टू विन आहेत. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करूया. सुप्रसिद्ध वेढीचं हे मैदान आणि अतिशय सुंदर दर्जेदार असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. कारण आयोजन फक्त म्हणून चालत नाही, तर त्या गोष्टी सत्यात साकाराव्या लागतात आणि स्वप्न हे सत्यात साकारताना प्रथमतःच आपण पाहतायत पहिलीच स्पर्धा या मैदानात 70,000ची टेनिस बॉल क्रिकेटची आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगला खेळ संजयजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया. अजय पाटील यांचे बंधू त्या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉल तयार. दोन बॅटर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, भाविक आणि सर्वेश शेलार. पहिलाच बॉल अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं. फार कमी प्रमाणात टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर फिरकीपट्टू म्हणून जे किमया साध्य करतात आणि त्यामध्ये हा गोलंदाज आपण पाहिला तर मिस्टर धीरजला लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर आणलाय, जेणेकरून 2 ते 3 विकेट जर मिळाल्या तर कदाचित या सामन्यामध्ये पकड निर्माण होऊ शकेल. ते बॅटची एज हलकीशी जरूर होती, थोडासा खाली राहिला होता हा चेंडू, कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. हलकीशी एज लागून मात्र जर आपण पाहिलं तर विकेट किपर कडून थोडीशी सचिन कडून चुकी झाली आणि खाली राहिला होता हा चेंडू. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0 वर जाऊन पोहोचले गेले. SP बॉईज वेडी या टीमने अतिशय चांगला खेळ पहिल्या सत्रामध्ये दर्शवून दिला गेला. टॉस बॉल होता, ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. डीप मिड विकेटचा फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावेल. एक धाव, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीने भाविक आपल्या संघाचं खातं ओपन करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 वर जाऊन पोहोचले गेली. जेव्हा छोटी टोटल असते, संध्याकाळचं सत्र असतं, त्यावेळेला सिंगल डबलला महत्व देणं फार गरजेची गोष्ट असते. कालच्या दिवसात श्री गणेश डोंगरीपाडा या टीमच्या जितू आणि रोहितने जी स्टार्ट दिली होती ती अफलातून पाहायला मिळाली होती. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं फार गरजेची गोष्ट असते. हलक्याशा हाताने हेच भाविक कडे आहे तंत्र. एकदा वर्जित केली जाईल. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावेल. ॲक्युरेट फेकी केली जाते.
तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलवर फक्त भर दिली गेली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते 4. द्वारकामाई चिखलपाडा टीमचे कॅप्टन येऊन राहायचंय. लगेच आपण शेवटची मॅच खेळवणार आहोत. अप्रतिम ऑफ साईडला चांगला फटका तर होता, परंतु फिल्डरला निवडलं. सर्वेश शेलारच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. मिस्टर पार्थ गावड, अपकमिंग यंग टॅलेंट, फीचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, टिंबी घोडावे रॉकी ग्रुप या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतायत. हे मैदान त्याच्या लक्षात राहील अशा प्रकारचं त्यांनी खूप चांगली गोलंदाजी हाताळली गेली होती. ओपन संघाच्या विरोधात ज्या पद्धतीने आपण पाहतो चांगलं क्रिकेट सुद्धा खेळण्यासाठी तो तत्पर झालेला आहे. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक आपण पाहतात. पहिला 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. गोलंदाज सज्ज होईल. धीरज आपल्या गोलंदाजी मार्कवर. धीरजचं मी कौतुक करेन या ठिकाणी, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली. अंडरस्टँडिंग बॉलिंग. अप्रतिम स्विच हिटचा फटका. काय फटका खेळला. डेव्हिड वॉर्नर कॉपी बुक स्टाईल मध्ये इयान मॉर्गनची आठवण करून देणारा फटका आपण पाहू शकतायत. आणि खास करून आत्ताच्या या घडीला आपण पाहिलं तरी यशस्वी जयस्वाल ची आठवण करून दिली. षटकाराला स्कोर आर लेवल. राजू भाई जरा टेक्निकल प्रॉब्लेम झालाय कॅन्डीचा, तर समजून घ्या. एका धावेची आवश्यकता आहे. स्कोर आर लेवल. 10 रनचं टार्गेट समोर असताना आपण पाहू शकलात 9 धावा फलकावर लगावल्यात. प्रणयची आज बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे. खूप चांगली बॅटिंग सकाळच्या सत्रापासून तो करत आलाय. ही खूप महत्वाची भूमिका आहे. हलक्याशा हाताने भाविक यासाठीच ओळखला जातो, सेन्सेशनल बॅटर. आणि अशा प्रकारे विजयाची मुहूर्तमेढ रोवली. या सामन्यामध्ये सुद्धा ज्या श्रीगणेश नगावे टीमने चांगल्या संघाला पराभूत केलं, परंतु इथे जर आपण पाहिलं तर डेफिनेटली एक गेम प्लॅनिंग आखलं. आता द्वारकामाई चिखलपाडा 2 हात करणार आहे.